मग मनाचा वेदामृतामध्ये मी अमृता तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण, खरं तर व्हिडिओ बनवायला खूप लेट झाला आहे, पण याचं मुख्य कारण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गाजलेलं प्रकरण आहे अंधश्रद्धेबाबतचं, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे की यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे फसण्याचं. तर याला कारण काय? आपण सगळ्यांचे तर्कवितर्क लावून झालेले आहेत की महिला जास्त जबाबदार आहेत किंवा अशा ह्या मार्गाला जातात, महिला त्या जबाबदार आहेतच. पण त्याचं मूळ कारण काय, की यामध्ये या अशा प्रकरणांमध्ये सगळ्यात जास्त महिलाच का अडकतात? तर 2 मुख्य कारणं मी सांगू शकेन, जी की मला वाटतात. तुमची काही वेगळी विशेष अशी कारणं असू शकतात, पण जी मुख्य 2 कारणं आहेत जी मला वाटतात, ती पहिली म्हणजे आपल्या समाजात असलेली पुरुषप्रधान संस्कृती. पुरुषप्रधान संस्कृती म्हणजेच कसं, की घरात पण बघा, जे पण पुरुष असतील, काही घरात, मी प्रत्येकाचं म्हणणार नाही, काही घरात अशी परिस्थिती आहे की स्त्रीला थोडंसं कमी महत्त्व दिलं जातं, की तू फक्त चुलीपुरतीच मर्यादित आहेस. दुसरं एक मुख्य कारण, की महिला शिकल्यात, खूप शिकल्यात, आणि आपण बघतोय अशा प्रकरणांमध्ये उच्च शिक्षित महिलाच आहेत. पण ह्याचं कारण काय? उच्च शिक्षित महिला असून सुद्धा, चांगल्या पदावर महिला असून सुद्धा अशा प्रकरणांमध्ये का अडकतायत किंवा अशा या गोष्टींकडे का त्यांचा कल वाटतोय जाण्याचा? तर त्याचं एक कारण असू शकतं, की जो अभ्यास त्यांनी केलेला आहे, म्हणजे जे आपण शालेय शिक्षण म्हणतो, ते फक्त पुस्तकी ज्ञान घेतलेलं आहे, फक्त पुस्तकी किडा त्या बनलेल्या आहेत. अवांतर वाचन त्यांना कमी पडलंय. आता अवांतर वाचनामध्ये काय वाचलं पाहिजे? आपण खूप काळापासून आधीच संतांनी सांगितलेलं आहे, बंधुगिरीपासून लांब राहा, अंधश्रद्धेपासून लांब राहा, जादूटोणा असला काही प्रकार नाहीये. जे आहे ते तुमचं स्वतःचं कर्तृत्वावर सगळं अवलंबून आहे. अशा लोकांपासून किंवा अशा अफवांपासून लांब राहा. हे खूप पूर्वजांपासून, अगदी आपल्या साधू संतांपासून, तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. तरी सुद्धा आपण याच्याकडे का जातोय? कारण अवांतर वाचन कमी. कधी आपण संतांना वाचलेलं नाही. संतांना वाचण्यापेक्षा महिला शिकल्यात, फक्त शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. अवांतर वाचन कुणाचं केलं पाहिजे? राजमाता जिजाऊ, त्यांना तुम्ही वाचले का? झाशीची राणी लक्ष्मीबाई. आणि सगळ्यात लांबचं कशाला, ज्यांच्यामुळं आपण समाजात शिकू शकलो, समाजात बाहेर येऊन काम करू शकलो, तर त्या म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले. तुम्ही त्यांना वाचले का? ह्या सगळ्या महिलाच आहेत ना. त्यांच्या पुढे पण खूप प्रश्न होते, खूप गंभीर समस्या होत्या, पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर त्यातून मार्ग काढला. अशा फसवेगिरींकडे त्या कधीच गेलेल्या नाहीत. तर यांचं थोडंसं वाचन करणं गरजेचं आहे महिलांनी. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच, की भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला खूप चांगला मार्ग सांगितलेला आहे, की ज्या मार्गामुळे आपण या असल्या गोष्टींकडे जात नाही आणि योग्य मार्गावर चालतो. तर तो मार्ग म्हणजे कुठला? शांततेचा मार्ग, आणि मुख्य म्हणजे साधनेचा मार्ग. साधना म्हणजे काय? तर मेडिटेशन. सांगण्याचा उद्देश हाच. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःवर आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, तीच ऍक्टिवेट केली नाही, किंवा ती जर ऍक्टिवेट केली, तर आपल्याला अशा या गोष्टींचा आधार घ्यायची गरज पडणार नाही आपल्या कामांसाठी. त्यामुळं हे एक फक्त स्वावलंबी होण्यासाठी हा मार्ग आहे. आणि साधना करणं, मेडिटेशन करणं ही अशी एक तपश्चर्या आहे. याला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. हे असं इन्स्टंट, जसं तुम्ही म्हणता की आम्हाला सगळं इन्स्टंट हवंय, इन्स्टंटचा जमाना आहे. पण मेडिटेशन किंवा साधना हे इन्स्टंट होण्यासारखं नाही. यामध्ये तुम्हाला तपश्चर्या म्हणजे खूप असा मोठा शब्द मी वापरते, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. तपश्चर्या म्हणजे काय? तर एक 5 ते 10 मिनिट जरी तुम्ही स्वतःसाठी दिले, तर तुम्ही तुमच्या आतमध्ये ज्या ऊर्जा आहेत किंवा तुमच्या आतमध्ये जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती तुम्ही स्वतः अवलंबू शकता. तपश्चर्या म्हणजे काय, की खूप मोठं असं करायचं नाहीये, फक्त स्वतःसाठी 10 मिनिटं द्यायची. त्या 10 मिनिटाने तुमच्यामध्ये काय होणार आहे? तर तुम्ही तुमच्या आंतरिक ऊर्जा जागृत करू शकाल. तुमच्या स्वतःमध्ये किती ताकद आहे, तुम्ही किती कणखर आहात, ते तुम्हाला जाणवू शकेल. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती, आपल्यामधल्या ज्या ऊर्जा आहेत त्या आपण वापरून आपण किती स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा स्वतःच्या लाईफमध्ये, करिअरमध्ये किती प्रगती करू शकतो, हे तुम्हाला जाणवू शकेल. महिलांसाठी खास माझं निवेदन आहे, ज्या महिला घरी आहेत, मुलं सांभाळतात, घर सांभाळतात, त्यांची खूप चिडचिड होते आणि घरात जर किंमत मिळत नसेल, तर ह्या असे बाहेर आधार शोधायला जातात, की बाबा कुणीतरी आम्हाला समजून घेईल. पण जर तुम्ही स्वतःचाच आधार स्वतःच बनलात या मेडिटेशनच्या मार्गावर येऊन, तर दुसऱ्या कुणालाही तुमच्या आयुष्यामध्ये
तुमचं आयुष्य स्पॉईल करायची किंवा एक दखल घ्यायची गरज पडते. त्यामुळे महिलांनी स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या आणि स्वतःमध्ये एक मेडिटेशनच्या मार्गावरती या. आणि त्यानंतर ज्या पण महिला वर्किंग आहे त्यांना कामाचा स्ट्रेस भरपूर असतो. ज्या उच्च पदावर वगैरे आहेत त्यांनी तर हमखास 10 मिनिटं स्वतःसाठी दिले पाहिजेत. तसंही गृहिणींनी पण दिलेच पाहिजेत, कारण गृहिणीसारखं काम जबाबदारीचं दुसरं नाही. त्यामुळे सगळ्या महिलांना, गृहिणी असतील, ज्या वर्किंग असतील, कोणत्याही एजच्या असतील, टीन एजर्स मुलींनी सुद्धा मेडिटेशनच्या मार्गावर येणं खूप गरजेचं आहे. तर यासाठी आजचा व्हिडिओ होता की माझं एवढंच म्हणणं होतं की जे पण प्रेक्षक आहेत, जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांनी ज्यांना खरंच गरज आहे, जे डिप्रेशनमध्ये चालले, त्यांना झोप कमी येते, ज्यांना खूप टेन्शन आहे, अशी भीती वाटते किंवा मग असल्या मार्गाचा अवलंब करण्याचा त्यांच्या मनात विचार येतो, अशांसाठी आपले मेडिटेशनचे व्हिडिओ हे सेंड करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आणखी असे एक टेक्निकल जे पण नॉलेज आहे ते मिळणार आहे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं, शेअर केलं किंवा छान छान कमेंट केल्या तर माझंही प्रोत्साहन तेवढंच वाढणार आहे आणि मी तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ बनवू शकेन. आणि आणखी एक सांगायचं, जे पण पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती बऱ्यापैकी व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, मेडिटेशनचे बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत. आणखी एक जर कोणाला सजेशन असेल, द्यायचं असेल तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये द्या. तुम्हाला कोणत्या विषयावर मेडिटेशन हवं आहे, जसं की रिलेशनशिप हिलिंगवरती मेडिटेशन असतं, करिअर ग्रोथमध्ये मेडिटेशन असतं, त्यानंतर तुमच्या जे पण इन्क्रीमेंट व्हावे त्यासाठी सुद्धा मेडिटेशन असतं, झोपेसाठी, भीती दूर होण्यासाठी, स्ट्रेस कमी होण्यासाठी, असे खूप साऱ्या प्रकारचे मेडिटेशन असतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचं मेडिटेशन हवं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा, आपण त्यावरती नक्की काम करू. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.